शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि सुनील तटकरे तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा दाखला देत तटकरे आणि पटेलांना राष्ट्रवादीवर ताबा मिळवायचा होता असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर जय पवारांनी या दोन नेत्यांच्या दबावामुळेच पत्रकार परिषद घेतली नाही असंही रोहित पवारांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। दोन पत्रांचा उल्लेख प्रामुख्याने आता समोर येते। तुम्ही एक पत्र सांगितलं, दुसऱ्या पत्राबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बघा, सुनित्रा काकेंचं एक पत्र ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की 28 जानेवारी म्हणजे दादांचा ॲक्सिडेंटपासून आत्तापर्यंत जेव्हा त्या अध्यक्ष झाल्या तोपर्यंत जर कुणी कुठला पत्रव्यवहार हा जो इलेक्शन कमिशन बरोबर केला असेल तो बाद ठरवला जावा, त्याला कुठेही गृहीत धरू नये असं काकींनी त्या ठिकाणी सांगितलं। मग आम्ही थोडंसं खोलात गेलो, आमच्या काही संपर्क, काही मीडिया, काही लोकांशी आम्ही बोललो, रिसर्च केला। त्यात आम्हाला एक पत्र असं सापडलं जे 6 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सहीचं इलेक्शन कमिशनला होतं की संविधानामध्ये म्हणजे त्यांच्या पार्टीच्या संविधानामध्ये बदल झालेले आहेत आणि जे वर्किंग प्रेसिडेंट आहे म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातात। आता हे काकींना माहीत नव्हतं का? मग हा प्रयत्न का केला गेला? मग कुठेतरी पक्षावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे त्यावेळेस करत होते का आधीपासून हा कट रचला होता? कारण तुम्ही जर बघितलं असेल 28 तारखेला जेव्हा दादांचा ॲक्सिडेंट झाला 2 दिवसातच गोयल साहेब जे आहेत, जे भाजपचे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट केलं की प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झाले। मग काही प्लॅनमध्ये BJP सुद्धा इन्व्हॉल्ड होतं का? असे बरेच प्रश्न आता निर्माण त्या ठिकाणी व्हायला लागलेत। पण दुसरं एक पत्र आहे जे आम्हाला आता कळालेलं आहे की सुनित्रा काकी त्या ठिकाणी अध्यक्ष झाल्यानंतर एक कोणीतरी तिथं डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एक वेगळंच चुकीचं डॉक्युमेंट हे इलेक्शन कमिशनला पाठवलं आहे, ज्याच्यात कार्याध्यक्षाला म्हणजे प्रफुल्ल पटेलला अधिकार तेवढेच मिळतील असं काहीतरी झालंय, घडलंय असं आम्हाला कळतं आहे। सुनेत्रा पवारांशी काही बोलणं झालं का? आणि खरं तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय त्यानुसार त्यावेळी तुमच्यावर देखील आरोप होत होता की शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी कंट्रोल करू पाहते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं एक पाऊल उचललं गेलं असं त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं। अरे पक्ष वेगळे, आम्ही कसं कंट्रोल करणार आहे? तुमचा पक्ष वेगळा, आमचा वेगळा, तर तुम्ही तसं चालवताय। उलट आम्हीच पहिलं होतो, कारण ह्या घडामोडी व्हायला लागल्यात। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ताबा घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे हे आम्हाला जेव्हा कळालं, आम्हीच पहिलं होतो ज्यांनी स्टेटमेंट केलं की सुनित्रा काकींना तिथं राष्ट्रीय अध्यक्ष करा, सुनित्रा काकींना सगळे पोर्टफोलिओ दादांची मिळाले पाहिजे, सुनित्रा काकी ह्या DCM त्या ठिकाणी झाल्या पाहिजे। त्याच्यातच आपण जर बघितलं की ही करामत करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडनं त्यांच्याकडनं त्या ठिकाणी झाला होता, पण फक्त आमदार 35 आमदार, तर काही आमदारांनी सही नाही केली आणि काही पदाधिकारी यांनी मागे लागून सुनित्रा काकींना तिथं राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं आहे। दरम्यान रोहित पवारांनी नेमके कोणकोणते आरोप केले आहेत तेही बघूया। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ब्रिजमोहन यांचं निवडणूक आयोगाला पत्र पाहायला मिळतं, जेव्हा त्याबद्दल उल्लेख करण्यात आलाय। 16 फेब्रुवारी 2026ला तटकरे, पटेल आणि ब्रिजमोहन यांच्या सहीचं पत्र देण्यात आलेलं होतं। पक्षाच्या घटनेत बदल केल्याचं निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलेलं। तटकरे पटेलांच्या पत्रात पक्षाचे सर्वाधिकार कार्यकारी अध्यक्षांना दिल्याचं नमूद करण्यात आलेलं। तर तटकरे पटेलांच्या पत्राची माहिती कळताच सुनेत्रा पवारांनी मग आयोगाला पत्र दिलं। 28 जानेवारी 26ला ते पक्षाध्यक्ष होईपर्यंतचे सारे पत्रव्यवहार रद्द समजावं असं मग सुनेत्रा पवारांनी आयोगाला पत्र दिलं। हे वेगवेगळे आरोप आता समोर येतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।